घरात बोलताना काय झालंय? नाही, मागणी मी अशी केली होती की पुणेकरात एस्पेशली पेठांमध्ये म्हणजे जुन्या पुण्यामध्ये नागरिकांना उत्सव काळात ध्वनी प्रदूषणाचा प्रचंड त्रास होतो. त्यामुळे सार्वजनिकरित्या उत्सव साजरा करायला आमचा विरोध नाही, पण तो पूर्णपणे लाऊडस्पीकर मुक्त स्वरूपात साजरा करावा, जे सोलापूरकरांनी ऑलरेडीच केलेलं आहे. पुणे ही तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून मिळवते, तर त्यांनी आता तरी ते करावं अशी आमची मागणी. त्यानंतर मग काय मंडळ कार्यकर्ते की कोण होते स्पेसिफिक कोणाच होते, त्यांनी गदारोळ करायला सुरुवात केली आणि त्यामुळे मग पोलिसांनी मला पोलीस संरक्षणामध्ये बाहेर काढलं. पण त्याबद्दल तुमचं काय? नाही, 4 टॉप अशा प्रकारच्या किंवा डेसिबलच्या मर्यादाही गेले अनेक वर्ष चालू आहे, पण प्रॅक्टिसमध्ये ते इम्प्लिमेंट होत नाही. उत्सवाचे 10 दिवस ते स्टँड अलोन लाऊडस्पीकर साधारण 7 ते 8 तास संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत आणि विसर्जनाच्या दिवशी साधारण 24 तास जास्त ते खूप मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर वाजतात आणि डेसिबलच्या मर्यादा प्रॅक्टिसमध्ये इम्प्लिमेंट करणं शक्य नाही. जरी पोलीस डेसिबल मीटर घेऊन फिरले तरी साऊंडचा आवाज सतत सेकंदाला वर खाली होत असतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर आणूच न देणे हे इम्प्लिमेंट करणं गरजेचं, तर ते इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट. तुम्ही आता मागणी काय केली? आतमध्ये काय झालं? केली की तो लाऊडस्पीकर मुक्त स्वरूपात उत्सव साजरा व्हावा. ओके. सार्वजनिकरित्या उत्सव साजरा करायला हरकत नाही, पण कुठल्याही प्रकारे लाऊडस्पीकरचा वापर त्यामध्ये होऊ नये. तुमचं नाव? माझं नाव विद्यानंद बापट, मी नारायणपेठेतला. मित्रांनो, एखाद्याला गुलाम करणं अत्यंत सोपं आहे. खास करून आपल्या भारत सारख्या देशामध्ये गुलाम बनवणं इतकं सोपं आहे. ऑलरेडी ही हजारो वर्षाची गुलामी मानसिकता भारतीयांच्या DNA मध्ये मुरलेली आहे. त्यामुळे गुलाम बनवणं अत्यंत सोपं आहे, परंतु ॲक्सेप्ट केलेली गुलामी, स्वीकृत गुलामी यामधून मुक्त करणं एवढं सोपं नाही. त्यामुळे मी अनेकदा सांगितलेलं आहे की ज्यांनी ही गुलामी लादलेली आहे, लक्षात घ्या, ज्या वर्गाने ही गुलामी लादलेली आहे, या गुलामीचा सगळ्यात जास्त त्रास येणाऱ्या काळामध्ये त्याच वर्गाला होणार आहे. काळाची पावलं आजही ते मध्ययुगीन काळामध्ये जगत आहेत किंवा त्याच्या अगोदरच्या काळामध्ये जगत आहेत. परंतु सध्या जग कुणीकडे चाललेलं आहे, जगाची वाटचाल कुणीकडे चाललेली आहे आणि या भौतिकवादाच्या जगामध्ये, आधुनिक जगामध्ये, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अजूनही तुम्ही सुधारायला तयार नाहीत आणि या युगामध्ये या गुलामीचा सगळ्यात जास्त त्रास गुलामांना होणार नाही. लक्षात घ्या, याचा सगळ्यात जास्त त्रास ज्यांना गुलाम बनवण्यामध्ये आनंद आहे, ही व्यवस्था निर्माण करण्यामध्ये आनंद आहे, त्यांना होणार आहे. कारण जे गुलाम आहेत त्यांना गुलामी हवी आहे, त्यांनी ती ॲक्सेप्ट केलेली आहे. लक्षात घ्या, आता गणपती हे आपलं दैवत आहे, आराध्य दैवत आहे. गणपतीची स्थापना झाली पाहिजे, मिरवणूक झाली पाहिजे, विसर्जन झालं पाहिजे, सगळं मान्य आहे. परंतु एकदम हिडीस गाणे चित्रपटातले, धुडगूस, दारू, नशा, चिंचा, लक्षात घ्या, म्हणजे आपल्या इकडे गणेशोत्सव होतो, परंतु यामधून अब्जावधी रुपये चीन कमवतं. चीनचा माल येतो सजावटीमध्ये किंवा अनेक गोष्टीमध्ये. म्हणजे आपण हे कसलं राष्ट्र निर्माण करत आहोत? तुम्ही स्वदेशी वापर करू शकत नाही का? म्हणजे जर आपलं खरंच गणपतीवर प्रेम असेल, देवावर प्रेम असेल, राष्ट्रावर प्रेम असेल, महादेवावर प्रेम असेल, तर आपण अगदी तुम्ही ज्या प्राचीन परंपरेचा अभिमान सांगता, लक्षात घ्या, ज्या मध्ययुगीन परंपरेचा अभिमान सांगता, मग त्या काळामध्ये गणेशोत्सव नेमका कशा पद्धतीने साजरा व्हायचा, त्या पद्धतीने साजरा करायला काय हरकत आहे? अगदी सांस्कृतिक पद्धतीने, अगदी मराठमोळ्या पद्धतीने, ज्यामध्ये कसलंही प्रदूषण नाही, अगदी आपले जे पारंपरिक भारतीय वाद्य असतील ते वाद्य वाजवणं, मिरवणूक, जे आपले धार्मिक गाणे आहेत ते गाणे, अशा पद्धतीचा गणेशोत्सव का होऊ शकत नाही? त्यासाठी चित्रपटांची तसली आता ज्या गाण्यांचं नावही घेऊ नये अशा गाण्यांचा वापर कशाला हवा? नशेचा वापर कशाला हवा? दारू पिऊन नाचणं कशाला हवं? किंवा असे काही हावभाव, हातवारे येतात, तुम्ही कावड यात्रेमध्ये पाहिलं. हे जर गणेशोत्सवामध्ये येत असेल आणि ध्वनी प्रदूषण असेल, अनेक अशा गोष्टी आहेत, जलप्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल,
आणि याचा सगळ्यात जास्त त्रास या वर्गाला होणार आहे. कारण येथील बहुजन समाजाने ही गुलामी मान्य केलेली आहे. आता ज्या वर्गाने ही गुलामी लादली त्या वर्गाने जरी ठरवलं तरीसुद्धा बहुजन समाज आता तुमचं ऐकणार नाही. कारण ही स्वीकृत गुलामी आहे, ही ॲक्सेप्टेड गुलामी आहे. आणि अशा गुलामीतून बाहेर निघणं तुमच्याच्याने आता शक्य नाही. आणि याचा सगळ्यात जास्त त्रास, कारण तुम्ही ज्या शहरामध्ये राहता, जे पाणी, ज्या बोरचं नळाचं तुम्ही पाणी पिता ते पाणी किती दूषित आहे, हवा किती दूषित आहे. म्हणजे आणि तुम्हालाही त्याच हवेमध्ये श्वास घ्यायचा आहे, तेच पाणी प्यायचं आहे. लक्षात घ्या, त्याच ट्रॅफिकमध्ये जायचं आहे. आता नीट परीक्षा घोटाळा झाला म्हणून ज्या लोकांनी, ज्या विद्यार्थिनींनी आपलं जीवन संपवलं त्याची यादी काढा. त्याच्यामध्ये अनेक जण तुमच्या वर्गाचे होते, उच्चवर्णीय होते. बघा, म्हणजे याचा त्रास मी तुम्हाला सांगितलं ना, बहुजनांपेक्षा जास्त त्रास हा तुम्हाला होणार आहे. डायबिटीज असेल, दमा असेल, अस्थमा असेल, बीपीचा आजार असेल, हार्ट अटॅक असेल, असे अनेक आजार असतील. तुम्ही जर जंगल संपवताल, लक्षात ठेवा, पर्यावरण संपवताल, झाडं संपवताल, खाजगीकरण कराल, नोकऱ्या संपवताल, तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही स्वतःचं भलं करत आहात, तर तुम्ही येथील समाजव्यवस्था, देश संपवत आहात. आणि या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास बहुजनांना होणार आहे, नाही असं नाही, परंतु त्यांच्यापेक्षा 10 पट त्रास तुम्हाला होणार आहे. याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.